नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीतबंध या कथेचा भाग 8. मागील भागात विजयाला मुलबाळ होत नाही म्हणून सारिकाताई वरदचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतात. तर चिडलेला वरद योग्य उपचारासाठी विजयाला घेऊन मुंबईला जातो. आता पुढे. डॉक्टर, तुम्ही खात्रीने सांगताय? बहिणी, मी 100% तर खात्री देऊ शकत नाही, पण 90% मात्र देतो. उरलेली 10% आपण देवावर सोडूया. आपले आशावादी असणे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. नाडकर्णी तिला स्मित करून म्हणाले. काय म्हणाला तो मुंबईचा नाडकर्णी? सगळा दोष आमच्या मुलाच्या माथी मारला की तुझ्यात काही खोट निघाली आहे? वरद आणि विजया दोघे घरी परतली तसे सारिकाताईंनी तोंडसुख घेणे सुरू केले. आई, आल्या आल्या तेच नको ना. आम्ही प्रवासाने थकलोय, थोडा आराम करतोय. आपण जरा नंतर बोलू का? त्यांच्या प्रश्नाला उचित उत्तर न देता विजयासह तो त्याच्या खोलीत निघून गेला. अहो, मी काय म्हणते, जे चालू आहे ते तसेच राहू देऊया ना. आपण हे आईंना नको सांगायला, त्यांना पटणार नाही. विजया हळू आवाजात वरदला म्हणत होती. मग काय सांगायचं? तुझ्यात दोष नुसतानाही सगळी बोलणी तुलाच खाऊ द्यायची. विजू, आईला सुद्धा आता कळू दे की दोष तुझ्यात नाही तर माझ्यात आहे. अहो, सारखा आपलं दोष काय घेऊन बसला आहात? डॉक्टर बोलले ना की त्यांना खात्री आहे, मग आपण विश्वास ठेवून उपचारायला सुरुवात करूया की. त्याच्या हातावर हात ठेवत विजया म्हणाली. विजू, तू ना खरंच ग्रेट आहेस. माझ्यात कमतरता आहे हे ऐकूनच मला एक न्यूनत्व आल्यासारखं झालंय. आणि तू तुझा दोष नसतानाही इतके दिवस आईचं गुमान ऐकत आलीस. हे तुला कसं जमतं ग? एकदा का सर्वांना मनापासून स्वीकारलं की आपोआप सारं जपतं. तशाही आई फार रागवणाऱ्या नाहीत, पण त्यांना नातवंडाची ओढ लागली आहे. त्यात त्यांची काय चूक? बोलता बोलता विजया त्याच्या शेजारी बसली. खरं आहे तुझं, तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला. पटलं ना तुम्हाला? आणखी एक सांगू? आईशी असं तोडून बोलत जाऊ नका हो. त्यांना त्याचा त्रास होतो. आपल्यापेक्षा त्या मोठ्या आहेत. मुख्य म्हणजे तुमच्या आई आहेत. मला तर वाटतं तुम्ही लगेच जाऊन त्यांची माफी मागावी. नाहीतर मी जाऊन मागू का? त्याच्याकडे नजर वळवून ती म्हणाली. वरद तिच्याकडे एकटक बघत राहिला. किती निष्पाप भाव आहे तिच्या डोळ्यात. तेवढीच ही निरागस देखील आहे. आईला हिच्या चेहऱ्यावरची निरागसता वाचता आली असती तर किती बरे झाले असते. एक विचार त्याच्या मनात डोकावून गेला. असे काय बघताय? काहीतरी बोला ना. मी आईशी बोलू का? त्याची तंद्रीभंग करत ती म्हणाली. अगं नको, मी बोलेन आणि माफी देखील मागेल. तू नको टेन्शन घेऊ. तिची हनुवटी हातात पकडत तो म्हणाला. आई, तुम्ही अजूनही माझ्यावर रागवला आहात का? रात्री जेवण आटोपल्यावर झोपण्यापूर्वी सारिकाताईंच्या खोलीमध्ये वरद त्यांना भेटायला गेला होता. आम्ही का रागवावे? तुम्ही आता मोठे झाला आहात. तुम्ही मुखत्यार आहात. तुमचे निर्णय घ्यायला मोकळे आहात. आमचे रागावणे न रागावणे याचा संबंध येतोच कुठे? सारिकाताईंच्या आवाजात कमालीची सौम्यता होती. वरदच्या वागण्याने त्या आतून किती दुखावल्या गेल्या होत्या त्याचीच ही पावती होती. आई, असे नका ना म्हणू. मी कितीही मोठा झालो तरी तुमच्यासाठी तुमचा लहानसा वरदच आहे. मी जरा जास्तच आक्रमकपणे तुमच्याशी बोललो होतो, त्याबद्दल माफी मागतो. माझी ही चूक तुमच्या पदरात घ्या ना. वरद हात जोडून म्हणाला. शेवटी आईचे हृदय ते. आपल्या मुलाला असे हात जोडून उभे असलेले पाहून त्यांना भरून आले. वरद, अरे आमचा जीव तुटतो रे. इतक्या वर्षात आपल्या घरात लहान लेकराची पावले उमटली नाही, त्यामुळे मनात नाही ते विचार येतात. तुमची काळजी वाटते. तुम्हालाही कोणीतरी बाबा म्हणून हाक मारावी असं वाटत असेल ना.
तुमचे चित्त मला वाचता येत नाही असे होईल का? त्याचा हात हातात घेत सारिकाताई गहिवरून म्हणाल्या, आई, म्हणूनच तर आम्ही मुंबईच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. आता लवकरच सगळं ठीक होईल. डॉक्टरांनी गोळ्या दिलेल्या आहेत, त्याबरोबर आणखी काही सूचना दिलेल्या आहेत. ते सगळे फळाला आले तर काही वर्षातच तुमचे आजी व्हायचे स्वप्न सत्यात उतरेल. तसेच होऊ दे, त्या निर्विकारपणे म्हणाल्या. अजूनही रागावला आहात ना? त्याने चेहऱ्या पाडून विचारले. असं नाही. तुमचा राग गेला नाही हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल, बालिशपणे तो म्हणाला. आता काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? काहीशा चिडून त्यांनी विचारले. फार काही नाही, फक्त तुमच्या मऊ बोटांनी माझ्या डोक्याची मालिश करून द्या. तेलाची वाटी समोर करून त्याने खाली फतकलं मांडले. लबाड आहात. आईचं मन कसं वळवायचं तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्याच्या पाठीत धपाटा घालून त्यांनी वाटी हातात घेतली आणि त्याच्या केसात तेल टाकायला सुरुवात केली. आई, तुमच्या बोटात काय जादू आहे हो? असं वाटतंय की आपण असेच डोळे मिटून घ्यावे आणि तुमचा जादुई स्पर्श अनुभवत राहावा. डोळे मिटून घेत तो म्हणाला. मस्कापुरे. त्या किंचित हसल्या. आई, विजया वाईट नाही हो. तिला बोल नका ना लावत जाऊ. खरं तर डॉक्टरांनी माझ्यात कमी सांगितले आहे. तिला केवळ काही टॉनिकची औषधे आणि माझ्यासाठी आवश्यक त्या गोळ्या दिल्या आहेत. बाळ व्हायला जर जास्त वेळ लागला तर तिला काही बोलू नका. तिचा काहीच दोष असणार नाही आहे. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून तो बोलत होता. अच्छा, म्हणजे बायकोने हे सांगायला तुम्हाला पाठवलं तर? नाही हो, खरंच. ती तर मला यातलं काहीच सांगू नका म्हणाली, पण मलाच राहवलं नाही म्हणून सांगतोय. आमच्या दोघींचे आधीच बोलणे झाले आहे. त्या शब्दाला ती जागली म्हणजे झालं. विजयाने दिलेल्या वचनाची त्यांना आठवण झाली. कसले बोलणे? ते आमच्या दोघीतील आहे. तुम्ही मध्ये पडू नका. केसातून बोटे फिरवीत त्या म्हणाल्या. अरे वा, मायलेकांची गट्टी झाली सुद्धा. आणि मी उगाच जीवाला घोर लावून घेतला होता. आत आलेले संदेशराव समोरचे दृश्य बघून अचंब्याने म्हणाले. बाबा, माझे जरासे चुकले होते हो. क्षमा करा. त्यांच्याजवळ येत वरद म्हणाला. मालकीनबाईंनी माफी दिली आहे ना, मग आता पुन्हा माझ्या कोर्टात येऊ नकोस. फक्त बोलताना थोडेसे शब्दावर नियंत्रण ठेवायला शिक. बरं, डॉक्टर काय म्हणाले ते सांगितले नाहीस? संदेशराव म्हणाले. डॉक्टरांनी दोघांनाही औषधं सुरू केली आहेत. बघूया आता. तो काही बोलणार त्यापूर्वीच सारिकाताईंनी उत्तर दिले. हो बाबा, आता या डॉक्टरचा तरी गुण येतो की नाही ते बघूया. बरं, तुम्ही झोपा. मी जातोय. शुभरात्री. बाहेरून दरवाजा ओढून घेत वरद निघून गेला. मालकीनबाई, तुम्ही का अशा शांत दिसताय? तो गेल्यावर संदेशराव जवळ येत विचारू लागले. काही नाही. डोळ्यातील पाणी लपवत त्या उत्तरल्या. हो, मग डोळ्यात पाणी का? कुठे काय, ते कचरा गेला त्यामुळे. मालकीनबाई, तुमच्याशी इतक्या वर्षांचा संसार केलाय. तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख तुम्ही न सांगताही मी वाचू शकतो. काय झालंय ते सांगा. वरद काही बोलला का? नाही हो. काय सांगू? आपलाच हात अडकीत त्यात सापडल्यासारखा झालाय. डोळे पुसत त्या म्हणाल्या. म्हणजे? म्हणजे त्या नाडकर्ण्याला वाटतंय की वरदमध्येच कमी आहे. त्याच्या गोळ्या चालू केल्यात म्हणे. त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. मालकीनबाई, नाडकर्णी मोठा डॉक्टर आहे. तो योग्य तेच करेल. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्यांना भाऊपाशात घेत संदेशराव समजावत म्हणाले. असेच दिवस सरत होते. औषधं व्यवस्थित सुरू होती. पण दर महिन्याला येणाऱ्या पाळीसोबत महिनाभर पल्लवित झालेली आशा वाहून जात होती. सुनबाई, आज कुठली तारीख आहे माहिती आहे ना? सासूबाई,
तू मला वचन दिलं होतंस, त्या वचनाची आठवण आहे की विसरलीस? एवढेच विचारायचे होते. 2 महिन्यांनी 2 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा वचनाप्रमाणे आपली बॅग भरायला घे. तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत सारिकाताई देवाजवळ दिवा लावायला गेल्या. विजयाला एकाएकी भरून आले. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सासूबाईंच्या तोंडून निघालेले शब्द जिव्हारी लागले. क्रमशः लेखिका डॉक्टर वृंदा. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.